नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। आज शीतलचा बर्थडे आहे म्हणून आम्ही आलो आहोत एका छान अशा रिसॉर्टला। अरे हा पाण्यात टाकतो आम्हाला। फायनली आपण वैतरणा रिव्हर रिसॉर्टला पोहोचलोय। वाड्याच्या थोडंसं बाजूला आहे आणि इथून व्ह्यू खूप भारी आहे, म्हणजे एक नंबर जागा आहे। फक्त प्रॉब्लेम एकच आहे, इथे पोहोचण्यासाठी जो रस्ता होता भाई फाइंड आउट करणं इझी नाही आहे। हे लोक गाईड करतात, मला पण प्रॉपर मेसेज टाकलेला आहे यांनी, पण इझी नाही आहे आणि एंडचा रस्ता खडबडीत आहे। बाकी इथून व्ह्यू तर मस्त आहे, म्हणजे यांनी पण छान यांची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर झाडं वगैरे लावलेली आहेत, सगळीकडे ग्रीनरी आहे आणि बाजूला तर वैतरणेचं पाणी आहे, त्यामुळे तिथेही खूप छान आहे। चलो आता बघूया आपली प्रॉपर्टी कशी आहे, काय आहे। सो चलो लेट्स सी कसं आहे ही प्रॉपर्टी, कशी आहे, कुठे आहे, सगळं फाइंड आउट आणि करूया। हा आम्हाला इकडे इकडून फिरवत होता, कारण इथे येण्यासाठीचा रस्ता खूपच डेंजरस होता, म्हणजे हे आम्हाला तर तिकडे नेलं होतं। असं मोठा मातीचा डोंगर, रस्त्याला तर पूर्ण मातीच लागली होती। चुकीचा टर्न घेतला मी आज, काय झालेलं काय माहिती, 10 वेळा रस्ते चुकलोय मी। सो चलो, इथे मस्त आंब्याची झाडं लावली आहेत सगळीकडे आणि इथे बाजूला वैतरणेचं पाणी मस्त आहे। इथे रेस्टॉरंट आहे यांचं, सो छान बसून आपण इथे जेवू शकतो। आता जस्ट आम्ही चेक इन केलं आहे आणि खरंच या रूममधून जो व्ह्यू दिसतो भाई, जो व्ह्यू दिसतो, त्याआधी त्यांचा बाथरूम खूपच सुंदर आहे, म्हणजे स्वच्छ आहे, क्लीन आहे, प्रॉपर मोठा आहे, म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे। बेड पण छान क्लीन स्वच्छ एकदम मस्त आहे। आणि इथे AC वगैरे तर आहेच, म्हणजे सो बेसिक ॲम्युनिटीज तर प्रॉपर आहेत, वॉर्डरोब वगैरे, इलेक्ट्रिक केटल वगैरे आहे। आणि सगळ्यात मेन गोष्ट इथून दिसणारा हा व्ह्यू। रित्वी कसा आहे इथून दिसणारा व्ह्यू? भाई कसलं भारी। इथे नदी येऊन, ही वैतरणा नदी आहे, इथे येऊन ही अशी टर्न करते आणि एक्झॅक्ट इथेच आपली ही प्रॉपर्टी आहे। आणि भाई एवढं भारी वाटतंय, बघा ना रित्वीची फ्रेम बघा, ही कसली भारी वाटते इथे फ्रेम। आणि इथे छान यांनी असं बसायला वगैरे। आता जस्ट आम्ही चहा घेतली, इथे चहा आली आपली, जस्ट आता आपण एंट्री केली आहे। ॲक्च्युली इथे संध्याकाळी स्नॅक्स वगैरे असतात, पण आम्ही म्हटलं की थोडं लेट द्या पाहिजे, कारण आत्ताच जेवून आम्ही लेट जेवलो 3 वाजता। सो स्नॅक्स आपण थोडं लेट खाऊया आणि आता चहा घेऊया। जस्ट चहा पिऊन झाली आणि केवढं भारी वाटतं इथे। तुम्ही कसं वाटलं इथे येऊन? सो बाय एक नंबर आहे हे इथून दिसणारा व्ह्यू। आणि कसं आहे ना, व्हिडिओ नंतर आधी मी स्वतः फील करतो। सो येऊन इथे आम्ही छान चहा घेतली, बसलेलो, आणि जेव्हा आपला आवाज बंद होतो इथली शांतता जाणवते। इतकं भारी आहे ना, इतकं शांत। एकतर ही इथे येणं, मी म्हटलं तुम्हाला की इथे येणं म्हणजे एकदम जे लास्टचे आय थिंक अर्धा 1 किलोमीटर डिस्टन्स आहे ना, तो भाई डेंजर आहे येणं। म्हणजे डेंजर म्हणजे काय की रस्ता आहे, फक्त रस्ता नसल्यासारखा रस्ता आहे, ऑफ रोडिंग टाईप आहे थोडा। असं नाही, कुठलीही कार येऊ शकते, वॅगनर वगैरे येऊ शकते, काही इश्यू नाही आहे त्या गोष्टीला। पण ते सगळं केल्यानंतर हा जो व्ह्यू आहे तो खरंच वर्थ आहे, म्हणजे त्यानंतरच तर आपल्याला हा व्ह्यू मिळू शकतो, कारण रोडच्या बाजूला गर्दीमध्ये हे पॉसिबल नाही आहे। इथे शांत बसून भाई जी शांतता आहे। आणि आत्ता जस्ट आम्ही ऑब्झर्व केलं, एक पक्षी पाण्यात उडी मारली, पटकन मासा पकडला आणि गेला, उडून गेला, म्हणजे तो आवाजसुद्धा प्रॉपर आला। इतकी शांतता आहे। आता मी माझं बोलणं थांबवलं आणि शांत बसलो की या नेचरचा आवाज इतकं भारी वाटतं ना, मस्त एकदम। सो चलो आता चहा घेऊन झाली आहे, थोड्या वेळाने भजी येईल, आपण भजी खाऊया। आणि स्टार्टर वगैरे पण हे देतात। ह्यांचं एक चांगलं आहे की यांची फूड मॅनेजमेंट खूप चांगली आहे, कारण हे नमस्ते नेटिव्हची ही प्रॉपर्टी आहे। यांच्या आणखी एका प्रॉपर्टीला मी आधी पण राहिलेलो, भेंडीमध्ये। सो आम्ही आधी पण राहिलेलो, तेव्हा आम्ही भेंडीमध्ये होतो। सो ती प्रॉपर्टी होती नमस्ते नेटिव्हची, विरोहा विलेज, आणि तिथून पण आणि ती पण प्रॉपर्टी छान होती। हे त्यांचं फूड मॅनेजमेंट मस्त होतं, म्हणजे दुपारचं जेवण तुम्हाला मिळतं, संध्याकाळी हाय टी असते, त्याच्यानंतर पुन्हा एक 7 वाजता वगैरे ते थोडं स्टार्टर टाईप आणून देतात आपल्याला, आणि रात्री डिनर असतं आणि सकाळी नाश्ता पण असतोच। सो ओव्हरऑल तुम्ही आल्यापासून काही ना काहीतरी एक सर्टन टायमाने तुम्हाला येतच राहतं। ते इतकं येतं की भाई आता बास झालं,
कारण आता पण आम्ही जेवून लेट आलो, 3 वाजता जेवून निघालो आणि इथे आल्यानंतर भजी म्हटलं थोडं लेट द्या, 5 वाजता वगैरे ते सर्व करतात. म्हटलं 6 6:30पर्यंत आणून द्या. चहा घेतली. सो मस्त गुड गोईंग. शीतलचा बड्डे आहे, तर काय शीतल, काय पार्टी देणार आहेस तू आम्हाला? ह्यानी मम्मीसाठी केक पण नाही घेतला, बट मी गिफ्ट दिला. रित्वीने काय गिफ्ट दिलं हे बघण्यासाठी तुम्हाला आधीचा व्लॉग बघावा लागेल. आम्ही याच्या आधी एका छान जकुझी वुडन स्काय विलामध्ये आम्ही राहून आलो आहे. जकुझी रूम होती आणि तिथे पण फुल धम्माल करून आलो आहे आम्ही. तो व्लॉग आधी टाकलेला आहे, सो आवर्जून बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाकी इंस्टावर, यूट्यूबवर, फेसबुकवर तुम्हाला शॉर्ट्सच्या माध्यमातून मल्टिपल प्रकारचे व्हिडिओज येत राहतात. सो इंस्टावर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. आता आम्ही जरा या व्ह्यूची या फीलची मजा घेतो, एन्जॉय करतो आहे सगळं. जस्ट 7 वाजायला आले आहेत आणि अंधार व्हायलाच आला आहे. सनसेट जस्ट झाला आहे आणि व्ह्यू बघा ना कसला भारी वाटते आता. म्हणजे कधीही बघा खूप खूप भारी इथून फील आहे. आणि इथली भारी गोष्ट काय आहे की आत्ता जो सनसेट झाला, जे तुम्ही ड्रोन शॉट बघितले पहिले, तर ते सनसेटचे ड्रोन शॉट कसे वाटले, ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. एक्झॅक्ट लोकेशन लिंकसाठी इंस्टाग्रामवर मला डायरेक्ट DM करू शकता, मेसेज करू शकता मला. आणि सनसेट एक्झॅक्ट या प्रॉपर्टीच्या बॅक साईडला झाला आहे, म्हणजेच सनराईज इथून कुठून तरी समोरून होणार आहे आपल्याला. सकाळीसुद्धा खूप भारी वाटेल. फक्त टास्क हा आहे की सकाळी आम्ही लवकर उठू का. म्हणजे आयडियली तर उठणार, कारण आज काय असं फार लेट झोपायला होईल असं वाटत नाही आम्हाला. आयडियली तरी उठू, पण बघूया. सो ट्राय तर करू आम्ही सकाळी उठायचा आणि तो सनराईज कॅच करायचा. चलो लेट्स सी. आणि आत्ता आम्ही मस्त यांचं काहीतरी स्टार्टर वगैरे देतील, आम्ही ते खाऊ. आणि एकच गडबड केलेली, येताना आम्ही केक नाही आणला कारण आम्ही आउटसाईडने आलो, तिथे कुठेही अवेलेबल नव्हता. स्वतः जाऊन केक घेऊन येईल. आणि शीतलचा आज बड्डे आहे, त्यामुळे इथे आम्ही या छान वातावरणामध्ये केक सेलिब्रेशन करू, म्हणजे बड्डे सेलिब्रेशन करू. अरे ही रित्वीने गिफ्ट दिलंय बाबा. आता इथे आपले स्टार्टर आले आहेत, शीतलचं एडिटिंग चालू आहे. चलो आता सगळ्यात मोठा टास्क तो म्हणजे बड्डे गर्लसाठी केक आणणं. 8:30 वाजले आहेत. येताना आम्ही जसं म्हटलं तुम्हाला खूपच आतल्या रस्त्यांनी आलेलो, सो आम्हाला केक कुठे घेताच आला नाही, म्हणजे कुठे काय असं मिळालं नाही. त्यामुळे आत्ता आम्ही चाललो आहे. आता तेच आहे की तो जो डेंजर ऑफ रोडिंगवाला पॅच आहे तो रात्रीचा क्रॉस करत करत बाहेर जाऊ आणि बघूया आता कुठे मिळतो आहे. आयडियली 2-3 किलोमीटरच बाहेर पडावं लागेल. सो बघूया. आणि इथे यांचा समोर रेस्टॉरंट वगैरे आहे. शीतलरीती मस्त इथून झोक्यावर बसलेत आणि आपण निघूया इथे. आणि इथे हा असा भला मोठा ह्यूज पूल आहेच आणि तिथे रेन डान्स पण आहे. हा अशा प्रकारे रस्ता आहे पूर्ण. आता इथे पुढे गाव लागतो, पण या गावासाठी सुद्धा हा असाच रस्ता आहे. आणि या गावातली घरं एकदम म्हणजे छान पॉश आहेत. या गावापुरता तितका रोड बनवला आहे. बाकी आता आपण जो मागे बघितला तसाच रोड आहे पूर्ण. फायनली केकच्या नादात वाड्याला येऊन पोचलो. इथे लॅगेटोचं केक शॉप आहे. आणि फायनली वाड्यावरून आता आलो आहे. कार पार्क केली आहे आणि बघा ना किती छान लॉन आहे इथे.
आणि मागे वैतरणा रिव्हर. आता अंधार आहे सो तुम्हाला नाही दिसणार पण डोळ्यांना क्लिअर दिसतं. खूप मस्त असं दमचा थोडासा असा लेअर साठायला लागला आहे तो पण फील होतो आहे. आणि आपल्या रूम इथेच वरती आहेत, इथे लाईट चालू आहेत 2, तिथेच आहे आपली रूम. आणि आता आपलं डिनर सर्व करतायत ते. आणि मस्त म्हणजे जी गरमी आहे इथे जराही गरमी नाही जाणवत आहे. म्हणजे आम्ही आय थिंक 5 वाजता काहीतरी आलो इथे, 4:30 5ला. पण आल्यापासून इथे गारवाच आहे मस्त, कारण पाण्याची जागा आहे, आजूबाजूची झाडं एकदम हिरवीगार टवटवीत. हा यांचा रेस्टॉरंट आहे. आणि इथे मस्त तुम्हाला बॅडमिंटन खेळायचं असेल, अजून काही रिलेटेड असेल तर तुम्ही खेळू शकता. ॲक्च्युली छोटा लॉन आहे हा, म्हणजे छोटे मोठे फंक्शन करण्यासाठी पण यांनी इथं मस्त स्टेज वगैरे बनवलं आहे विथ लेअर आहे. म्हणजे तसा तर बराच मोठा आहे, स्टेज पण आहे इथे रेडी. आणि इथे मस्त आपली थाळी आलेली आहे, खूपच छान डेकोरेट करून सर्व केली यांनी मस्त. चिकन सुका, चिकन रस्सा, डाळ भात, भाकरी, गुलाबजाम. हॅपी बर्थडे शीतल, हॅपी बर्थडे शीतल, हॅपी बर्थडे रित्वीची मम्मा. हॅपी बर्थडे बोल रित्वी, हॅपी बर्थडे बोल. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. सुप्रभात मित्रांनो, आज आहे आपला डे 2. इथे मस्त ऑमलेट ब्रेड आलंय आणि चहा आली आहे आणि हा भन्नाट व्ह्यू. पृथ्वीची काही झोप झाली नाहीये, म्हणजे जस्ट उठली आहे आता झोपेतून. आपला नाश्ता फस्त करून झाला आहे. आणि इथे हे बघा, हे जे समोर रेस्टॉरंट दिसतं इथेच आपण काल जेवलेलो. सो इथे बाजूला रेस्टॉरंट आहे, ते लॉन आहे, तिथे मस्त वॉक करायला जागा आहे. आणि इथे पाण्यामध्ये मस्त मासे वगैरे दिसतात आणि इतकी शांतता आहे ना, इतकं भारी वाटतंय ना. इथे मस्त आम्ही मासे बघत थांबलोय. आता स्विमिंग पूलला जाण्याचं प्लॅनिंग आहे. एक चांगलं आहे तिथे ते साफ पण करत आहे स्विमिंग पूल, म्हणजे वरती थोडासा कचरा वगैरे येतो ना, झाडं वगैरे आहेत आजूबाजूला, साफसफाई चालू आहे. सो चलो आपण जाऊया. आणि ही भारी जागा आहे कारण इथे येऊन नदी गोल फिरते, त्यामुळे इथे बसून हा असा फुल ओपन व्ह्यू मिळतो. इथे पण भारी वाटतं मस्त, म्हणजे एक नंबर जागा आहे ही, थोडी सर्क्युलर शेपमध्ये. आता म्हटलं थोडी यांची प्रॉपर्टी एक्सप्लोअर करूया. त्याआधी हे जे झाडं आहेत इथे, रात्री यांचे म्हणजे ओनर टाईपच कोणतरी मेन होते, ते आमच्याशी जेवताना गप्पा मारत होते. सो ही सर्व झाडं आहेत ना, ही चाफ्याची झाडं आहेत, ही सर्व चाफ्याची आहेत. बघा इथे चाफ्याची कळी आली आहे, हे बघा चाफ्याची कळी. आणि आम्ही थोडं लेट उठलो, सकाळी ते चाफा काढत होते. बघा ही कळी आहे आणि डेली इथून चाफा काढून घेऊन जातात. सो यांची चाफ्याची शेती आहे ही. आणि सगळीकडे इथे कुठेही बघा हे सर्व चाफ्याची झाडं आहेत. भाई कसलं भारी आहे. आणि मेन कसं आहे की आय थिंक हे कळी थोडीफार उमलत असेल तेव्हाच हे काढून नेतात. अदरवाईज जर ते उमललेले मिळाले असते, म्हणजे त्याची फुलं दिसली असती, तर इथे जो सुगंध पसरेल, म्हणजे पसरत असणार या जागेत, तो काही भारी असणार. पण त्यांचा तो बिझनेस आहे. सो एक सर्टन पॉईंटला ते काढून नेत आहेत, पण एक हलकासा फ्रेग्रन्स आहेच इथे, म्हणजे ह्या या एरियामध्ये. सो भारी आहे. चला आता ॲक्च्युली ह्यांच्याकडे मोठ्या ग्रुपसाठी बंगलो वगैरे पण आहे, तर ते जर आम्ही एक्सप्लोअर करतो काय, कारण आमची पण पार्टीज वगैरे असतात मित्रांच्या, त्याच्यासाठी. बघा ना कुठेही बघा सगळीकडे ते चाफ्याची झाडं आहेत, सगळीकडे चाफ्याची झाडं आहेत. पप्पा ते किती नाही चाफ्याची झाडं. हां इथे पण आंबे लावले त्यांनी, आंब्याची पण झाडं आहे त्यांच्याकडे बरीच. तेवढं आहे ना छोटंसं आंबा. हे बघ हा मोहोर म्हणतात याला, इतक्या खाली मोहोर. हा बघा आंब्याचा मोहोर आहे. या मोहोरालाच नंतर असे आंबे येतात. हे बघा ही जी ही आंब्याची फुलं आहेत. जर तुम्हाला माहीत नसेल तर ही फुलं आहेत आंब्याची.
आणि हे बघा केवढे छोटे छोटे आंबे आहेत इथे. आणि याच्याच नंतर अशा कैऱ्या येतात छोट्या आणि मग नंतर आपल्याला आंबे मिळतात. ते पण yellow असतात. ते आता कच्चे आहेत ना बाळा, पिकल्यानंतर येल्लो होतात. मम्मीने ना हा हा, हे बघा मोहर आला इथे. मिळाला चाफा. हा बघा चाफा, इथे एक मिळाला. सो शोधले तर असतील कारण सगळीकडे चाफ्याची झाडं आहेत, सगळीकडे. खूपच भारी. हा बघा हे चाफा. यांचं प्लॅनिंग आहे इथे बोटिंग वगैरे चालू करण्याचं, पण तेच आहे महाराष्ट्रात त्या लिगल परमिशन्स वगैरे घेणं इझी नाही आहे. सो बट प्लॅनिंग तर आहे, म्हणजे लवकरच इथे बोटिंग वगैरेची पण सुविधा मिळेलच. इथे आपली कार पार्क आहे आणि हा स्विमिंग पूल. आणि मेन गोष्ट बघा ना, तिथे मस्त रिव्हर साईड छान बसायला त्यांनी बनवले आहेत. तिथे बसून पण आपण खाऊ शकतो. भारी आहे, म्हणजे ही सगळी जागा आहे ना मस्त आहे. इथे असे मस्त रिव्हर साईड हट बनवले त्यांनी. खूपच भारी, खूपच भारी. ही आय थिंक जंगली झाडं आहेत, ही केळ्याची झाडं नाही आहेत, पण त्यांची पानं केळ्यासारखीच असतात. नाही नाही, ही केळ्याची झाडंच आहेत. तिथे केळी आली आहेत कारण. इथे पण मस्त फुलं लावली आहेत. हा, सो मी स्वतःला करेक्ट करतो, चाफा म्हणतोय मी तुम्हाला. चाफा नाही, नॉर्मल चाफा नाही आहे तो, सोन चाफा आहे, सोन चाफा. आता चाफ्याचं झाड दिसलं इथे, त्यामुळे लक्षात आलं अरे चाफा चाफा काय मी म्हणतोय, सोन चाफा आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे सोनचाफ्याची व्हॅल्यू. सो यांच्याकडे सगळीकडे सोन चाफा आहे मस्त. आणि हा किड्स पूल पण मोठा आहे, बऱ्यापैकी मोठा आहे. आणि मोठा पूल तर मोठाच आहे. हे पण इथलेच ओनर आहेत, त्यांना थोडासा घाई होती, कुठेतरी चाललेत ते. सो तेच आता गप्पा मारत होतो इथलं कसं काय आहे. हे जे सोनचाफ्याचं आहे तर ते म्हणाले 2,500 ते 5,000च्या अराउंड इथून फुलं निघतात, म्हणजे पीसमध्ये इतकी फुलं निघतात. आणि जो रेट यांना मिळतो हा वेरी करतो. सो 70 पैशापासून 1 रुपयापर्यंत यांना मिळतो सीझन वाईज, आणि या सगळ्यांनी वेरी करतो. सो आहे यांना हा एक वेगळा एक इन्कम सोर्स. बट त्याच्यासाठी खूप इथे त्यांना ते सगळं मेंटेन करावं लागतं. मी बघतो की खूप कामगार आहे त्यांच्याकडे. हा पण आहे यांच्यासाठी छान. आणि त्यामुळेच या जागेचं पण नाव आहे ॲग्रो टुरिझम. इथे शेतीविषयक गोष्टी पण बऱ्याचशा होतात. आता आपण लास्ट टाईम तुम्ही आधीचा व्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा. आपण बदलापूर जवळच्या जनाई फार्म्सला गेलेलो, ते पण खूपच भारी होतं, मस्त जागा होती ती पण. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. आणि तिथे पण मस्त शेत होतं त्यांचं, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या म्हणजे मल्टिपल प्रकारच्या भाज्या वगैरे होत होत्या मस्त. आणि तिथल्याच फ्रेश शेतातल्या काढून ते जेवणामध्ये वापरत होते गोष्टी. सो भारी आहे हे सगळं एक्सपिरियन्स करणं. तिकडे जकुझी होता. रित्वी म्हणते इथे ही जी बाल्कनी आहे इथे बाथटब ठेवला तर कसला भारी फील होईल. इथल्या ओनरला रिकमेंड केलं पाहिजे. पण कसं आहे की हे जेव्हा आता नवीन तिथे बाजूला बांधतील तेव्हाच पॉसिबल आहे, आणि ते थोडा प्रायव्हसीचा इश्यू होणार. इथून बघा ना क्लिअर दिसतंय. सो आयडियली बाथटब वर्क नाही करणार इथे, बट तरी म्हणजे करू शकतात ते याच्यातसुद्धा. एकदा मी त्यांना सजेस्ट करतोच. आणि इथे आता शीतलला बोलवते रित्वी. आली का मम्मा तुझी? ती ॲक्च्युली एडिटिंग करते, तिचा व्हिडिओ बनवते. लॅपटॉप एकच आणल्यामुळे माझे वांदे झालेत, मला नाही करता येते, म्हणून फिरून घेतो आहे मी. तिचं झालं की मी करतो. हे बघा इथून रित्वी हाय करते, तिकडे शीतल आली. लास्ट टाईम पण मी बऱ्याच दिवसांआधी एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं, आता पुन्हा सांगतो. सो बेसिकली बऱ्याच लोकांचं हेच ड्रीम असतं की आपण छान कमवूया, कुठेतरी छान फार्म हाऊस घेऊ, आपली जागा घेऊ आणि मग तिकडे म्हणजे त्या फार्म हाऊसला जाऊ वगैरे. कारण आपण हा फार्म हाऊस कल्चर बघत आलो आहे ॲक्टर्स वगैरे बसून, त्यामुळे आपल्याला पण याची खूप इच्छा होते. पण ॲज अ कॉमन मॅन माझं असं म्हणणं आहे की तुम्ही
त्या गोष्टी फार्म हाऊस म्हणजे ती लँड घेऊन ते सगळं डेव्हलप करणार, कारण इतका मेंटेनन्स असतो या सगळ्या गोष्टींना, इतका की त्यात तुमची कंबर खचून जाईल जर तुम्ही कॉमन मॅन असाल तर. बेटर हे आहे की जे काही तुमचे ते पैसे आहेत ते तुम्ही सेव्ह करा, त्यातून बऱ्यापैकी आपल्याला रिटर्न्स येतात. त्या रिटर्न्समधून तुम्ही अशा ज्या प्रॉपर्टीज असतात तिथे जाऊन मस्त रिलॅक्स करा, आराम मस्त त्या एन्जॉय करा, एक्सप्लोअर करा. इथून घरी जायचं शॉर्टकट आहे ते सांगते ती. सो अशा प्रॉपर्टीज तुम्ही मल्टिपल प्रॉपर्टी, आता आम्ही बघा ना वेगवेगळ्या प्रॉपर्टी एक्सप्लोअर करतो, मग कसं आहे ना व्हरायटी बघायला मिळते. आता हा असावाला फील पण आपल्याला बघायला मिळतो. काल आम्ही ते वुडन स्काय विलामध्ये गेलेलो, जकुझी रूम होती, ते पण आपल्याला एक्सप्लोअर करता येतं. सो हे आणि कसं एकाच ठिकाणी गरज नाही ना, तुम्ही मल्टिपल ठिकाणी फिरत राहता, ऑल ओव्हर वर्ल्ड वगैरे तुम्ही फिरून हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणाची टेस्ट तुम्ही बघू शकता, घेऊ शकता. त्याच्यासाठी बेटर हे ते तुम्ही तुमचं काहीतरी बांधण्यामागे तुम्ही तुमचे पैसे लावण्यापेक्षा असं काहीतरी ते सेव्ह करा आणि असं काही अशामध्ये तुम्ही एन्जॉय करा. दॅट इज बेटर थिंग. इथे मस्त हा वॉकवे बनवला आहे ज्यावर चालतो आहे. ऊन बरंच आहे पण इथे ना गारवा आहे, त्यामुळे असं काही वाटत नाही, गरमी वगैरे काही वाटत नाही. इथे मागे पण आंब्याचं झाड आहे, मस्त आहे, छान. इथे शीतल रित्वी मस्त स्विम करत आहेत आणि आता जस्ट जेवणासाठी यांचा कॉल आला आहे. सो जाऊ आम्ही जेवायला. मी थोडं इकडचं शूट करत होतो त्यामुळे जायचं राहिलं. आम्ही जेवल्यावर जाऊ आता परत. आणि इथे आता ड्रोन उडवतो आहे, सो ड्रोन शॉट पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्हाला. बाय द वे इथली मेन गोष्ट की हे पाणी इतकं क्लिअर आहे, जसं मी म्हटलंच की कोकोकोलाला पण हाच पाणी जातो. इथे पुढेच कोकोकोलाचा प्लांट आहे आणि हे बघा यांनी पण इथे छान पाईप टाकलं आहे आणि डायरेक्ट यातून पाणी काढतात आणि इथे वापरतात. त्यामुळे या जागेला पाण्याची काहीही कमी नाही आहे, फुल पाणी. आणि या पाण्याचा जुगाड बघा, इथे यांनी हा ड्रम ठेवला आहे आणि तो तरंगतो आहे. त्याच्या आतमध्ये मोटर असेल आणि जाळे वगैरे लावले असतील ज्याच्यामुळे आत घाण जात नसेल आणि इथे असा पाईप सोडला आहे. इथे जस्ट ड्रोन शॉट घेऊन झाला आहे आपला आणि बाई व्ह्यू बघा. आणि इथेच जेवण मागवलं आहे, सो आता ते घेऊन येतील आणि इथे मस्त या हटमध्ये बसून आम्ही छान जेवण करू स्विमिंग पूलच्या पुढ्यात, इथे या वैतरणा नदीचा व्ह्यू एन्जॉय करत. इथे आपलं छान जेवण आलेलं आहे. चिकन सुका, चिकन रस्सा, डाळ भात, शेवया, सलाड, पापड, भाकरी, भात सर्वच आहे. आणि इथे बाजूला पूल आणि मेन गोष्ट इथून आपण व्ह्यू एन्जॉय करत आपण इथे जेवणार आहोत. आणि खरंच म्हणजे इथलं जेवण आहे ना खरंच खूप भारी आहे, टेस्ट मस्त आहे. हा काळा चिकन काहीतरी आहे. इथली सर्विस इतकी चांगली आहे आणि हे पण भाऊ खूपच चांगले आहेत. सर्विस एक नंबर आहे या ठिकाणाची. ते आहे ना रस्सा इतका भारी वाटला आम्हाला, परत मागवलाय आम्ही. रित्वी कशी खाते दाखव खाऊन. बघा रित्वीला भरवायला काय काय करायला लागतं. हे रित्वी तुझे काय दिलं आता माशांना सांग. च्युइंगम दिला. याच्यातले च्युइंगम पीस असतात ना ते तिने माशांना टाकले, म्हणजे साफ करून टाकलं, मसाला वगैरे काढला आणि नुसते पीस टाकले. फायनली 3 दिवसाच्या वॅकेशन नंतर रित्वीला सुट्टी पडलेली, शीतलचा बड्डे होता. या दोघांचं कॉम्बिनेशन करून आम्ही या छान टूरवर आलेलो. आता रेडी आहोत. हे सगळं हा जो व्ह्यू आहे या सगळ्याला राम राम करत आपल्या घरी जायला पॅकअप चालू आहे आमचा आता. आणि चलो आता निघूया आपल्या घरासाठी. वाजले आहेत 4. 3चा चेकआउट टाईम होता, ऑलरेडी 1 तास लेट केले आम्ही. आणि बाई हा व्ह्यू कसला भारी. सो चलो फायनली कैरी तोडून खाल्ली आहे सर्व लोकांनी. सो कैरीही खाऊन झाली आहे मस्त. आणि चलो आता लेट्स गो.
बाकी हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो आहे, कारण आता वाटेत आम्ही काही एक्सप्लोअर करणार नाही. इथून सरळ निघणार आणि आपल्या घरी जाणार. म्हणजे मी डोंबिवलीला राहतो, सो डोंबिवलीला जाणार. व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाय द वे मी टूर वगैरे अरेंज करतो. माझी स्वतःची एक ट्रॅव्हल एजन्सी आहे, ज्यात तुम्ही ट्रेन बुकिंग, फ्लाईट बुकिंगपासून काही म्हणजे ट्रॅव्हल रिलेटेड कुठलेही पॅकेजेस हवे आहेत तुम्हाला. 2 जणांना जायचं असू द्या, 20-30चा ग्रुप असू द्या, काही असू द्या. मोठा ग्रुप असेल तर तुमच्याकडे खूप चान्सेस आहेत की मी त्या टूरवर मी तुमच्याबरोबर असेन तुम्हाला असिस्ट करायला. मी टूर वगैरे अरेंज करतो. त्याच्याशी रिलेटेड काहीही असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. बाकी अजून माहिती हवी असेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करा, तिथे तुम्हाला कळेलच. सो चलो, हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. आता भेटूयात नेक्स्ट अशाच भन्नाट व्हिडिओजमध्ये. चलो.